फास लावा, हार घाला. फास लावा. वा 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 वा, सुखीरा सुखीरा सुखीरा. हा चंद्रावर आला. बया हे काय केलं इथून? अहो मॅडम, ऐक धुमकीतो आहे असं. इथं काय करताय? काय करताय म्हणजे? डेस्टिनेशन मॅरेज चालू आहे आमचं चंद्रावर. चंद्रावर? हे चांदवड आहे, माझं वावर आहे. काय करताय तुम्ही इथं? लग्न लावता तरी बोलो या वावरामध्ये ना मला तांदूळ, हळद, फुलं का का सापड? तुम्ही लग्न लावता? मीच लग्न लावतो. काय करा, टंबरेल ठेवा. तुमची एखादी आहे का? आहे का कोण? काय करा, टंबरेल ठेवा, पॅन्ट घाला, तिला घेऊन या, लगीन लावू की आपण. हा जावा जावा चले मारुती कुठं नादी लागते. जावा. सरळ जाणार आहे डॉक्टरकडे, त्याला विचारणार आहे कसा वाटला परफॉर्म. वा वा, म्हणजे लोकांना आवडेल असं जर कधी झालं भविष्यात. ही ट्रॅव्हल कंपनी आम्हाला आवडली जी कोल्हापूरकरांनी सुरू केली होती. म्हणजे कोल्हापूरकर काय जगात भारी काही करू शकतात. कॉन्सेप्ट मजेशीर होती, फार मजा आली खरं तर. पण एक गोष्टी जेव्हा करतो आपण तेव्हा जास्त मजा करायचा चान्स आणि वाव असतो आपल्याला तिकडे. ओव्हरऑल ऍक्ट मध्ये मजा होती. दोघांनी प्रयत्न चांगला केला. अजितजी, बायकोला चंद्रावर घेऊन जावं असं वाटतं. फिरायला नाही नाही, मग तिथं न्यायचं आणि सोडून द्यायचं. सोडून द्यायचं. अरे पण तिच्या घरच्यांना काय वाटेल? सासरचे विचारतील ना असं का केलं? एक शब्द बोलू शकणार नाहीत ते कोणी. का? लग्न झालं तेव्हा सगळे जण म्हणत होते की आम्ही चंद्राचा तुकडा तुम्हाला दिला, आम्ही चंद्राचा तुकडा तुला. मग तुकडा घरात काय ठेवा, चंद्रावर जाऊ दे तुकडा. एक शब्द बोला ना तुम्हाला. तुम्ही चंद्रावर जाऊन आलात, थकला असाल, त्यामुळे एक एक पण सफरचंद मिळालेला आहे दोघांनाही. आजच्या तुमच्या या चंद्रावरच्या सफरीसाठी सफरचंद दोघांनाही सफरचंद मिळालेला आहे. सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा आणि ऑल द बेस्ट. मंडळी, पुन्हा एकदा येऊन पोचलेलो आहोत एलिमिनेशनच्या टप्प्यावरती. अभिजित आणि राशी दोघे खूप तगडे कलाकार आहेत. आपण त्यांना बघितले एकावर एक परफॉर्मन्सेस इथे देताना. पण अनफॉर्च्युनेटली या दोघांपैकी एकाला आज आपल्याला निरोप द्यावा लागणार आहे आणि त्यासाठी मी बोलवणार आहे कबूतर काकांना. या काका. आज एका नवीन पेहरावात काका आलेले आहेत. नवीन पंख, नवीन रूप, पण करणार तुम्ही तेच आहात. काका सुरू. राशी मलखे. राशी, तुम्ही दोघेही खूप चांगले आहात. विनोद तुम्हाला उत्तम कळतो. फक्त आज ती राशी दिसलीच नाही आम्हाला, जी एक छान बॅटिंग करणारी असते. आली की 6 4. सध्या काय करतेस तू राशी? मी 3rd इयरला आहे बायोटेक. अच्छा, म्हणजे सगळ्यात लहान असशील तू. ही 2 लहान मुलं सोडून बाकी स्पर्धकांमध्ये तू सगळ्यात लहान आहेस. त्याच्यामुळे तुला तर अजून खूप संधी आहे करिअरची. आणि आता तू चला हवा उद्याचा भाग झाली आहेस. त्यामुळे जेव्हा जेव्हा या मंचाला राशीची गरज लागेल तेव्हा तिलाच बोलवलं जाईल, हे तर नक्की मी तुला सांगतो. वा, थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा. आधी कधीच असं मी काय केलं नव्हतं आणि पहिल्यांदा एवढं मोठं स्टेज. आणि सगळ्यात खुश माझे मम्मी बाबा होते त्याच्यामुळे. आणि मला वाईट वाटतंय थोडंसं, पण परत येईलच मी असं वाटतं. नक्की नक्की. थँक्यू राशी. मंडळी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कलाकारांची खाण.
मराठी चित्रपटसृष्टीला आजपर्यंत अनेक चेहरे आणि हिरे पश्चिम महाराष्ट्रानं दिले. असाच एक अवली कलाकार होऊ दे व्हायरलच्या या स्पर्धेत आम्हाला गवसला. तो म्हणजेच हातकणंगल्याचा पठ्ठ्या अभिजित रोकडे. मंडळी, एका हातात कात्री आणि दुसऱ्या हातात कंगवा घेऊन त्याचे हात जितक्या सफाईदारपणे लोकांच्या डोक्यावरून फिरतात, तेवढेच त्याचे विनोद सोशल मीडियामधून दररोज फिरतात. डोक्यात जरी सतत विनोदाचा किडा असला तरी घर चालवणं हा मात्र विनोद नाही, हे वास्तव स्वीकारत तो आपलं सलून हातकणंगल्यात चालवतो. त्याला पहिल्यापासून लहानपणापासून टी व्हीचा त्याला आनंद होता, पिक्चर बघायचा. मी त्याला दुकानाकडे जा म्हटले की ते म्हणायचं थांब एवढा पिक्चर बघतो, मी जातो. मग त्याला आवड होती की मी जी मराठीवर जाई नाही, मी सगळ्यांचा सहकार्य होता त्याला. जी मराठीवर गेला त्याला बघून मला आनंद झाला. परिस्थिती तशी बेताची असली तरी घरात मात्र कायम श्रीमंती आहे, ती अभिजितच्या विनोदाचीच. कायम हसत असतात आणि सगळ्यांना हसवत असतात. आमचं जेव्हा लव्ह मॅरेज झालं त्यावेळेस माझ्या घरच्यांचा पूर्णपणे असा सपोर्ट नव्हता. रिलेशन आमचा संपलेला जवळजवळ, पण आत्ता आहेत, चांगले आहेत, येतात माझ्याशी बोलतात. यांचा पण स्वभाव त्यांना खूप आवडतो. जी मराठी वाहिनीने एवढी मोठी संधी आम्हाला दिल्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. मंडळी, खाणीतला हिरा, शिंपल्यातला मोती आणि जमिनीतल्या पोटातलं सोनं आपल्याला बनवता येतच नसतं, कारण ते अस्सल असतं. तसंच काहीच या मातीतल्या कलाकाराचं आहे. विनोदाचं कुठलंही शिक्षण, अनुभव, परंपरा नसताना सुद्धा त्याच्यात हे नैसर्गिकपणे आलंय. गरज होती ती फक्त त्याला थोडेसे पैलू पाडण्याची, जे काम चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल करतंय. कोल्हापूरमधून अभिजितने ऑडिशन दिली आणि अर्थात भाषा एक गंमत आहे तुझी आणि तुझा सेन्स ऑफ ह्युमर हे वेगळं आहे, वेगळ्या प्लॅनेटवरचं आहे. होऊ दे व्हायरलमुळे आज अभिजितचं आयुष्य एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलंय. आज आभ्याचा सेलिब्रिटी अभिजित झालाय. या मंचाच्या एवढ्याच तुला शुभेच्छा. तुझा प्रत्येक दिवस तितकाच आनंददायी हो, जेवढा आनंद तू तुझ्या प्रेक्षकांना देतोस. अभिजित, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू अभिजित अँड ऑल द बेस्ट. तर मंडळी, खूप छान वाटलं की एक निर्णय या सिनेमाच्या निमित्तानं आणि डेट विथ सई या नवीन वेब सिरीजच्या निमित्तानं हे पाहुणे या मंचावरती आले. या सिनेमाला आणि या नव्या वेब सिरीजला या मंचातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अर्थात आपण भेटणार आहोत पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या होऊ दे व्हायरल.